तुम्हाला माहिती आहे आता स्टॉक मार्केटमध्ये पण एक खूप मोठी सुनामी येते आणि साधीसुधी पण नाहीये। ही सुनामी जवळ 1.29 लाख कोटींची आहे आणि जिचं नाव आहे लॉक इन पिरियडची सुनामी। आता तुम्ही म्हणाल अरे बाबा हे नवीन काय, थांबा सांगतो। याच्यामध्ये 1.29 लाख कोटी किंमत असलेल्या शेअरचा लॉक इन पिरियड संपणार आहे। तुम्ही म्हणाल आता हे लॉक इन पिरियड काय असतं बाबा, तर लॉक इन पिरियड म्हणजे काय, एखाद्या कंपनीच्या आयपीओ मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता, आता रिटेलसाठी नसतं, जेव्हा मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स पैसा लावतात तर हा खूप मोठा पैसा असतो याच्यामध्ये, त्यामुळे लिस्टिंग मध्ये लगेच पैसा काढता येत नाही, तर आयपीओ नंतर 6 महिने त्यांना त्याच्यामध्ये थांबावं लागतं, एक्झिट करता येत नाही, यालाच म्हणतात लॉक इन पिरियड। असं रूल आणण्यामागचं एकच कारण असतं की मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं लिस्टिंग नंतर पॅनिक सोलून होऊ नये। आता महत्त्वाची गोष्ट, पुढच्या 4 महिन्यामध्ये तब्बल 57 कंपन्यांचा आयपीओचा लॉक इन पिरियड संपणार आहे। याच्यामुळे दोन गोष्टी होतील, एक तर लॉक इन पिरियड संपत असल्यामुळे प्रमोटर्स किंवा अर्ली इन्व्हेस्टर त्याच्या पोझिशन एक्झिट करू शकतात, त्यामुळे मार्केटमध्ये प्राइस मोठ्या प्रमाणात ड्रॉप होताना पाहायला मिळू शकते, त्यामुळे मार्केटमध्ये पॅनिक सेलिंगचं वातावरण कदाचित पाहायला मिळू शकतं। दुसरी गोष्ट, नवीन इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करू शकले नाहीत आणि लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करणाऱ्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात अर्थात डिस्काउंट मध्ये ते मिळू शकतात।